नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आजचा आपला विषय आहे की नोकरी असेल, व्यवसाय किंवा व्यवहार आपण कुठल्या पद्धतीने वाढवू शकतो. प्रत्येकाला वाटत असतं आपली नोकरीत प्रगती व्हावी. व्यावसायिक असेल तर व्यावसायिकाला वाटतं आपला व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती होत राहावी. पण तो व्यवसाय कसा वाढवला जातो आणि नोकरीमध्ये उच्च पद कसं कसं मिळत जातं, त्यासाठी काय अपेक्षित असतं, त्याविषयी आपण बोलू. तर पहिली गोष्ट अशी, मग तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरी करणारे असाल, तुमच्या प्रती त्या व्यक्तीची काही ना काही अपेक्षा असते की या व्यक्तीने, व्यावसायिक असेल तर व्यावसायिक दृष्टीने, नोकरदार असेल तर त्या बॉसची अपेक्षा असते की यांनी अपेक्षा पूरक काम केलं पाहिजे. प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा ठेवूनच तो व्यावसायिक असतो किंवा नोकरदार असतो. मग जेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण करते कर्मामध्ये, कामामध्ये, तेव्हाच ती व्यक्ती प्रत्येकाच्या आवडीची होते. म्हणजे अपेक्षा पूर्ण करणारं आपलं काम ठरलं तरच ती व्यक्तीला आपलं म्हटलं जात असतं. म्हणजे नोकरदार असेल तर त्याविषयी त्या बॉसची अपेक्षा असते की यांनी एवढं काम केलंच पाहिजे. ते काम जर आपण पूर्ण केलं आणि त्या कर्त्याच्या अपेक्षेप्रमाणे झालं तर आपल्याला पुन्हा त्या पद्धतीचं काम मिळत जातं. आणि व्यावसायिक असेल तर व्यावसायिक दृष्टीने प्रत्येक जण अपेक्षा ठेवून असतो. अपेक्षा पूरक काम आपल्याला करायचं आहे. नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर त्या बॉसची जी अपेक्षा असेल त्या अपेक्षेप्रमाणे आपलं काम झालं पाहिजे, तरच आपल्याला ती प्रगती प्राप्त होत असते. आणि मग त्या अपेक्षा पूर्ण केल्यानंतर काय प्राप्त होतं, तर आपल्यावर विश्वास निर्माण होतो की ही व्यक्ती विश्वासार्ह आहे, विश्वास पूर्ण ही काम करते. आणि मग आपल्यावर विश्वास ठेवला जातो, तो निर्माण होतो. मग तिथून पुढे आपली प्रगती व्हायला सुरुवात होत असते. व्यक्ती व्यक्तींमध्ये स्वभाव गुण असतात. आपला स्वभाव कसा आहे हाही आपल्या नोकरी आणि व्यवसायामध्ये वाढ करणारा असतो. आणि अधपतनाकडे नेणारा आपला स्वभावही असतो. आपला स्वभाव निर्मळ असेल, सात्विक असेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा असेल तर व्यवसायामध्ये आपली प्रगती होत असते आणि होणार. आणि आपला स्वभाव जर संतापी, रागीट असेल तर नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल यामध्ये आपली प्रगती होऊ शकत नाही. आणि मग हा स्वभावही एक असतो की त्यावर विश्वास ठेवायचा कसा, याला स्वभाव पण कारणीभूत असतो. आपला स्वभाव कसा आहे, आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं इतरांशी व्यवहार करतो, अनोळखी व्यक्तींबाबतीतलं निरीक्षण आपण आधी हे करत असतो. यानुसार त्यावर त्याच्याशी व्यवसाय करायचा का त्याला नोकरीला ठेवायचं का नाही, हे अनोळखी व्यक्तींबाबतीत कशावरून ओळखलं जातं, तर स्वभाव कसा आहे, तो इतरांशी कसा संवाद साधतो, कसा व्यवहार करतो, कसं बोलतो, यावरूनही विश्वास निर्माण होत असतो. अशा दोन प्रकाराने आपण आपली नोकरी किंवा व्यवसाय वाढवू शकतो. एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा पूरक कर्म आपल्याला करता आलं पाहिजे. मग ते व्यवसायाबाबतीत असेल तर व्यावसायिक दृष्टीने आपण स्वतः करते असू त्या व्यवसायाचे, तर आपले 100% काम त्या कर्माप्रती आपण देतोय का नाही याचा विचार व्यावसायिकाने करायला पाहिजे. आणि नोकरदार असेल तर तो कंपनीचा जो कर्ता असेल, बॉस असेल, त्याच्या अपेक्षा आपल्याप्रती काय आहेत त्या आपण पूर्ण करतोय का, आपल्याकडून होता आहेत का. त्या जर पूर्ण झाल्या तर विश्वास आपल्याप्रती निर्माण होईल आणि आपल्याला अजून मोठं काम मिळत जाईल. आणि या अपेक्षा एकातून एक वाढत जाणार आहे. अपेक्षा वाढत असतात, पण कोणाप्रती वाढतात, जो कर्म उत्तम करत असतो त्याच्या प्रती अपेक्षा वाढत जातात. तो अपेक्षा पूर्ण करत जातो, मग त्या व्यक्तीची नोकरीमध्ये प्रगती होते. व्यवसायाबाबतीतही अशीच गोष्ट असते. जो व्यवसायामध्ये अपेक्षा ठेवून काम करतो त्याची हळूहळू प्रगती व्हायला लागते. आणि मग व्यक्तित्व आपलं लवचिक असेल तरच आपल्याला प्रगती करता येते. कारण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगामध्ये लवचिकता असणं
ते सगळं सहन करणं, त्यातून मार्ग काढणं, याला लवचिकता लागत असते. ती असेल तर आपली प्रगती होत असते. एकूणच आपली व्यवहार, नोकरी, व्यवसायामध्ये प्रगती कशी होईल, तर एक अपेक्षा पूरक काम आपलं झालं पाहिजे. ज्याच्याकडून अपेक्षा ठेवली त्याला आपण खरं उतरलं पाहिजे, तरच आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि मग आपली प्रगती व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे आपला नोकरी आणि व्यवसाय वाढू शकतो. धन्यवाद.